सासू आणि जावयामध्ये प्रेम संबंध, अनैतिक संबंध होते, जे की खूप महिन्यांपासून सुरू होते, तरी नवऱ्याच्या आणि मुलीच्या लक्षात आले नव्हते. सासू सासऱ्याच्या लग्नाच्या 6 महिने वाढदिवस निमित्त घरात छोटा केक कटिंगचा कार्यक्रम झाला. जावई आपल्या जवान सासूकडे बघून इशाऱ्यामध्ये काहीतरी बोलत होता आणि खोलीत चल खुणवत होता. म्हणून सासूने तू हो पुढे, मी येते म्हणत जावयाला इशारा केला आणि मोबाईल घेऊन येतो मी रूममधून, असं जावई आपल्या बायकोला सांगून गेला. तोच आपली सावत्र आई मी पण थोड्या वेळात मैत्रिणीला फोन करून येते असं सांगता जावयामागे त्याच्या खोलीत गेली. इकडे मुलगी, बाप आणि घरातील 25 वर्षाचा नोकर रामू हे गप्पा करत बसले. इकडे जावई सासूबाईची वाट बघत उभा होता. ती गेल्याबरोबर त्यानं सासूला मिठीत घेतलं आणि बेडवर पाडलं आणि बोलू लागला, आज तू खूप सुंदर दिसत आहे सासूबाई. इतकी छान आहे तरी माझ्या त्या म्हाताऱ्या 55 वर्षाच्या सासऱ्यासोबत तू लग्न केलंस. तेव्हा सासू बोलते, अरे पैसा खूप जगण्यासाठी महत्त्वाचा असतो. चल आता झालं असेल तुझं तर सोड मला. बाहेर माझी वाट बघत असेल, आपण गेलो नाही लवकर तर परत आपल्यावर कुणी डाऊट नको घ्यायला. तेव्हा तरी जावई तिला सोडायला तयार नसतो. माझा आत्ताच मूड आहे, मला मजा करू दे असं तो बोलतो. तीच सासूबाई बोलते, अरे पण पूर्ण रात्र पडली आहे ना आपल्यासमोर, थोडा थांब. तसं पण रोज रात्री रात्रभर आपण हेच तर करतो. तू तुझ्या बायकोला दुधातून औषध देतो तर मी माझ्या म्हाताऱ्या नवऱ्याला पाण्यामार्फत झोपेच्या गोळे देते. त्यामुळे त्यांचे डोळे तरी सकाळी 7 वाजेपर्यंत उघडत नाही आणि तुझ्या बायकोचे म्हणजेच माझ्या मुलीचे सुद्धा झोप सकाळी लवकर खोलत नाही. मग राहिलो आपण दोघं, जे रात्रभर एकमेकांच्या मिठीत एकमेकांच्या शरीराचा आनंद घेत बसतो. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे चालू आहे, तरीही तुझं मन भरत नाही. तेव्हा जावई बोलतो, अहो काय करू, तुझ्यासारखी सासू भेटल्यावर मन थोडंच भरेल लवकर. कितीही वेळ गेलं तरी पण कमीच वाटतं ते. तेव्हा सासू बोलते, हे बघ आता ही वेळ नाही या गोष्टी करत बसायची. सोड माझा पदर, मला बाहेर जावं लागेल, नाहीतर इथेच बॉम्ब फुटायचा. म्हणून तिने आपला पदर त्याच्या हातातून ओढून आपल्या अंगावर टाकला आणि जावयाच्या गालाची पापी घेत, रात्री भेटू जावई बापू आपण म्हणत एक हसू आणत रूमच्या बाहेर निघून गेली. असे काय झाले असेल ज्यामुळे सासू आणि जावयामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले असतील? रेश्मा ही शेखरची दुसरी बायको होती, तरीही तिचे तिच्या जावयाबरोबर अनैतिक संबंध होते. कदाचित हे दोघं एकमेकांना आधीपासून ओळखत असेल का? पण यांचे संबंध जुळले तरी कसे? आणि मग त्यांच्या अनैतिक संबंधाचे पुढे झाले तरी काय? हे जाणून घेण्यासाठी आपण स्टोरी पूर्ण बघूया. शेखर 55 वर्षांचा पुरुष होता, अतिशय श्रीमंत व्यक्ती. त्याला एकुलती एक मुलगी होती राखी. राखीचे लग्न झाले एका IT इंजिनियर संदीप सोबत आणि लग्नाच्या 6 महिन्यानंतरच शेखरची बायको ही अकाली मृत्यू पावली. आता शेखर एकटा पडला होता. वयाच्या 55व्या वर्षी त्याची बायको त्याला सोडून गेली. म्हणून त्याच्या मुलीने बाबा तुम्ही दुसरं लग्न करून घ्या असा त्यांना सुझाव दिला. कारण बाबा मी घरात नेहमी तुमची काळजी करत बसते. जर तुमची इथे काळजी घेणारं कुणी असेल तर मी पण फ्री असेल. मुलीसाठी शेखर आपलं नाव विवाहासाठी रजिस्टरमध्ये नोंद करतो. 28 वर्षांची एक मुलगी रेश्मा ही 55 वर्षाच्या आपल्या बापाच्या वयाच्या माणसासोबत म्हणजे शेखरसोबत त्याच्या इस्टेटीसाठी लग्न करायला तयार होते. अतिशय साध्या पद्धतीनं मुलगी आणि जावई त्यांचं लग्न लावून देतात. आता रेश्मा ही शेखरची खूप काळजी घेत असे. त्याचे टॅबलेट त्याला वेळेवर देणं, त्याला रुटीन चेकअपसाठी डॉक्टरांकडे घेऊन जाणं, पूर्ण त्याचं काम आता रेश्मा सांभाळत असे. आणि शेखर अजून पण या वयात आपला बिझनेस सांभाळत. मुलगी आपली नवीन आई बापाची घेत असलेली काळजी बघून खूप खुश झाली आणि आपल्या नवऱ्यासोबत ती तिच्या सासरी हसत हसत निघून गेली. इकडे घरात 25 वर्षांचा नोकर रामू हा अगदी लहानपणापासून शेखरच्या घरी काम करत होता. एकदम विश्वासू होता तो
आता रेश्मा ही जरी लग्न करून त्या घरात आली होती तरी पण ती त्या घरात सुखी नव्हती, कारण तिचा 55 वर्षांचा म्हातारा नवरा तिला शारीरिक सुख देऊ शकत नव्हता आणि त्या सुखासाठी ती खूप व्याकुळ झाली होती. तिच्या जवानीची भूक ही काहीही केल्यास शेखरकडून मिटत नव्हती. तो कधी आजारी असायचा, त्यात त्याला बिझनेसचा लोड, यामुळे त्याला त्या गोष्टी करायला वेळही मिळायचा नाही आणि कधी गेलाच बायकोच्या जवळ तर तो लगेचच थकून झोपी जायचा. या सगळ्या गोष्टींमुळे आता रेश्मा त्यासाठी घरातील नोकर रामूकडे त्या नजरेने बघत असे. एक दिवस नवरा झोपल्यावर ती रामूच्या खोलीत गेली आणि मला तुझी गरज आहे, माझी इच्छा पूर्ण कर, मी या घरची मालकीण आहे, तुला कधीच काही कमी पडणार नाही म्हणत त्याला तिच्याकडे ओढू लागली. अनाथ रामू हा पण वाढत्या वयात होता. जवान मुलगी स्वतःहून शरीरसुखाची मागणी करत आहे बघून रामूमधील पुरुषार्थ जागला आणि त्यानं आपल्या मालकिनीसोबत शारीरिक संबंध बनवले. आता रेश्मा खूप खुश झाली. तिची शारीरिक गरज रामूने पूर्ण केली होती. आता रोजच रेश्मा रामूकडे जाऊन आपल्या इच्छा पूर्ण करत असे. आता रामू पण त्याच्या मालकिनीच्या प्रेमात पडला आणि रेश्मा पण रामूवर प्रेम करू लागली. शेखर मात्र या सगळ्या गोष्टींपासून अनजान होता. तो यासाठी खुश होता की आपल्याला खूप चांगली बायको मिळाली, जी आपली इतकी काळजी घेते. नाहीतर इतकं वय झालेल्या वयस्कर माणसासोबत कोण लग्न करतं? माझी बायको माझ्यावर फार प्रेम करते, हा त्याचा गोड गैरसमज होता. बायकोच्या आता लक्षात येतं एकदा नवऱ्यासोबत बोलत असताना की आपल्या नवऱ्यानं आपली सगळी इस्टेट ही आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या नावावर करून ठेवलेली आहे आणि अजून रेश्मा तुझं नाव टाकायचं बाकी आहे, हे सुद्धा तेव्हा शेखर तिला सांगतो. आणि म्हणून तर रेश्मा ही नवऱ्याच्या खूप पुढे पुढे करत असते आणि प्रेम करते. पण रात्री जेव्हा नवरा झोपी जातो किंवा नवऱ्याला झोपी लावून नोकर रामूकडे जाऊन आपला इच्छा ती पूर्ण करते. आता मात्र एक दिवस शेखरला मायनर अटक येतो, म्हणून रेश्मा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि तितक्यातच मुलीचा फोन येतो, म्हणून ती मुलीला सुद्धा हे कळवते. म्हणून मुलगी आणि जावई काही दिवसांसाठी आता शेखरच्या घरी येतात. मुलगी आपली आई आपल्या बाबांची किती काळजी घेते बघून खूप खुश होते. असेच काही दिवस जातात. आता मुलगी जावई घरात आहे म्हणून रेश्माला आपल्या रामूला भेटता येत नव्हतं. रामू रेश्मा आता एकमेकांवर प्रेम करू लागले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलगी आणि जावई शॉपिंग करायला बाहेर गेलेले असतात तेव्हा रेश्मा पटकनच रामूच्या रूममध्ये येते आणि रामूला सांगत असते की हे बघ रामू, आता जोपर्यंत म्हाताऱ्याची मुलगी आणि जावई इथून जात नाही तोपर्यंत आता आपल्याला जवळ येता येणार नाही. जर आपल्याला इथे कुणी असं बघितलं तर मला इस्टेटीमध्ये एकही रुपया मिळणार नाही. म्हणून काही दिवस तू स्वतःवर कंट्रोल कर आणि मीही स्वतःला कंट्रोल करेल. रामू लगेचच रेश्माला बोलतो, पण तू मला विसरून तर जाणार नाही ना? हे कधी जातील? तोपर्यंत तुला तर दुसरा कोणी भेटला तर? आपल्यातील अनैतिक संबंध तू विसरणार तर नाही ना? तेव्हा रेश्मा त्याला बोलते, तू तर माझी भूक मिटवतो, तुला विसरून कसं चालेल? काळजी करू नको, काही दिवसांचीच गोष्ट आहे. एकदा की त्या म्हाताऱ्याची मुलगी आणि जावई परत गेला की सगळं परत रान आपलं. असं बोलत रेश्मा रूममधून बाहेर जायला निघते. तोच रामू तिला बोलतो, पण आता तर ते दोघं शॉपिंगला गेले आहेत आणि शेखर साहेब झोपले आहेत. 2-3 तास आपल्याकडे आहे, त्या 2-3 तासात मी खूप काही करू शकतो तुझ्यासोबत. मग वेळ वायाला कशाला घालवते म्हणत तो रेश्माला बेडवर पाडतो. इकडे शेखरची मुलगी आणि जावई बाहेर गेल्यावर गेट बाहेरच तिला तिची मैत्रीण भेटते आणि ती आपल्या नवऱ्याला विचारते, आज मी माझ्या मैत्रिणीसोबत शॉपिंग करू, जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर? जावई आपल्या बायकोला हसी खुशीमध्ये परमिशन देतो आणि तो परत एकदा आत बंगल्यात येतो. कदाचित सासूबाई झोपली असेल, सासरेही झोपले आहेत, बायकोही बाहेर गेली, म्हणून जावई थोडा रिलॅक्स होऊन मैत्रिणीशी गप्पा मारू म्हणून बाहेर लॉनमध्ये येऊन उभा राहतो आणि त्याला
रामू नोकरच्या रूममधून हसण्याचा आवाज येतो. कोण असेल बरं म्हणून तो त्याच्या खिडकीत हळूच डोकावून बघतो, तर त्याला समोर आपली सासूबाई आणि घरातील नोकर रामू हे वस्त्र एकमेकांसोबत शारीरिक संबंध बनवताना आढळतात. जावयाला मात्र काय बोलावं कळत नाही. आपली सासू इतकी खूपसुरत आहे हे बघून त्याच्यात सुद्धा पुरुषार्थ जागा होतो. नोकराकडून ती इच्छा भागवून घेत आहे हे बघून त्याच्याही मनात पाप येतं आणि तो त्यांची व्हिडिओ शूटिंग काढून घेतो. पूर्ण रेश्मा आणि रामू यांचे वस्त्र असे शारीरिक संबंध पडतानाचा शेवटपर्यंत व्हिडिओ तो असतो. आता रेश्मा रामूला सांगते, आता काही दिवस स्वतःवर कंट्रोल कर. जमलं तर आपण चोरून भेटूच, पण कुणाला डाऊट येणार नाही याची काळजी घे. असं म्हणत रेश्मा रामूच्या रूममधून बाहेर येते. समोर जावयाला पाहून ती घाबरते. तेव्हा जावई बोलतो, सासूबाई, किती फायदा घेणारे लोक या जगात आहेत. मला तर अशा लोकांची दया येते. जर यांचं सत्य बाहेर पडलं तर यांचं कसं होईल. म्हणत तो सासूबाईंच्या जवळ जात त्यांच्यासमोर आपण काढलेला त्यांच्या दोघांचा व्हिडिओ दाखवतो. आता रेश्मा घाबरते. जावई बापू, तुम्हाला काय पाहिजे असं विचारते. घरात हे कुणाला प्लीज सांगू नका, खास करून माझ्या मुलीपर्यंत ही गोष्ट जाऊ देऊ नका, ती जावयाची विनवणी करते. तेव्हा मोबदला म्हणून जावई रेश्माकडे शरीर सुखाची मागणी करतो. तेव्हा रेश्मा त्या गोष्टीसाठी साफ नकार देते. तेव्हा तिचा जावई तिला विचारतो, सासूबाई, आतमध्ये रामूसोबत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुला मूड तर होता, आणि हेच जावयासोबत करायला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा रेश्मा बोलते, मी रामूवर प्रेम करते म्हणून आमच्या दोघांमध्ये अनैतिक संबंध आहे. जेव्हापासून मी या घरात आली आहे तेव्हापासून मी तुमच्यासोबत या गोष्टी नाही करू शकत. तुम्ही माझ्या मुलीचा नवरा आहात. तेव्हा जावई सासूला ब्लॅकमेल करतो, जर तू माझी इच्छा पूर्ण केली नाही तर मी हा व्हिडिओ घरामध्ये माझ्या सासऱ्याला आणि माझ्या बायकोला दाखवून देईल. मग बघ, तुला ते दोघंही घरातून बाहेर काढून देतील आणि या पूर्ण इस्टेटीमध्ये सुद्धा तुला काहीच वाटा भेटणार नाही. पण माझ्यासोबत अनैतिक संबंध ठेवले तर आज ना उद्या ही सगळीच इस्टेट माझ्या बायकोची आणि माझीच होणार आहे. मग मी जर तुझा असेल आणि तुझ्याकडून जर माझं काम पूर्ण होत असेल तर मी या इस्टेटीत तुला पण वाटा देईल आणि कुणालाच आपल्या या नात्यावर संशय येणार नाही. आता सासू रेश्मा या गोष्टीचा विचार करते. रामू तर तसाही तिनं घरात आल्यावर नवऱ्याकडून इच्छा पूर्ण होत नसल्याने नोकर रामू त्यावर पर्याय म्हणून तिनं निवडला होता. आता तर घरातील जावई आपल्यासोबत संबंध बनवू इच्छित आहे. आपल्याला सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. पुढे जाऊन जरी म्हातारा नवरा मेलाच तरी आपली सावत्र मुलगी आपल्याला घरात ठेवेल आणि तिचा नवरा आपल्यावर फिदा असल्याने तो आपल्या कंट्रोलमध्येच राहील आणि मी अनैतिक संबंध ठेवून तो खुश राहत असेल तर फायदा माझाच आहे. म्हणून सासू रेश्मा जावयाला होकार देते आणि तेव्हापासून ते दोघं एकमेकांच्या इच्छा बाप आणि मुलीपासून लपवून करायला सुरुवात करतात. रोज चोरून भेटत असे. दोघं आता एकमेकांशिवाय राहू शकत नसे. नोकर रामू याच्याही ही गोष्ट लक्षात येत होती, पण तो नोकर असल्यानं घराच्या मालकिनीला कसं काय बोलेल. पण त्याला मनात तिचा खूप राग येऊ लागला की ती आता माझ्यात इंटरेस्ट घेत नसून घराच्या जावयासोबत जाऊन मजा करत आहे. आता रेश्मा आणि तिचा जावई रोज रात्र झाली की सासू आपल्या नवऱ्याला दुधातून किंवा पाण्यातून झोपेच्या गोळ्या देत असे आणि जावई आपल्या बायकोला दुधातून झोपेचं औषध देत असे. त्यामुळे त्यांना दोघांना सकाळी लेट जाग यायची आणि हे दोघं रात्रभर कशी जावयाच्या रूममध्ये तर कधी सासूच्या रूममध्ये रोमांस करायचे, संबंध बनवायचे, कारण त्यांना बघायला कुणीच नव्हतं. हो, पण एक दिवस रामूला झोप येत नसल्यानं तो अचानकच बाहेर आला आणि रेश्मा त्याला एकटीच जावयाच्या रूमकडे जाताना दिसली. तो पटकनच तिच्याकडे गेला आणि तिला बोलला, रेश्मा, तू मला अवॉइड का करत आहे? माझ्याकडे झोपायला न येता तू जावई आणि दीदीच्या रूममध्ये का जात आहे? तू सगळं विसरली का आपल्यातलं? तेव्हा रेश्मा त्याला म्हणते, तुला काहीच समजणार नाही. तू माझ्यासोबत जास्त या विषयावर चर्चा करू नको. विसरू नको तू घरातील नोकर आहे ते,
आणि हो बाजूला, मला जायचं आहे म्हणत रेश्मा हळू पावलाने जावयाच्या रूममध्ये गेली. आता मात्र रामू नोकर हा चोरूनच त्या रूमच्या खिडकीत गेला आणि समोर जावई आणि रेश्मा सासू यांचे अनैतिक संबंध बघून रागवतच त्यानं त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवला. तिची सावत्र मुलगी ही झोपेचं औषध देऊन शांत तिथे झोपलेली होती आणि हे दोघं त्याच बेडवर आपली आय्याशी पूर्ण करत होते. जवळजवळ सकाळच्या 6 वाजता हळूच सासू सासऱ्याजवळ जाऊन येऊन परत झोपली आणि हे कित्येक दिवसांपासून असंच चालू होतं. रामू खूप विचार करून आता आपल्या मालकाला आणि त्याच्या मुलीला झालेला सगळा प्रकार सांगतो, पण ते त्याच्यावर विश्वासच ठेवत नाही आणि म्हणूनच नाईलाजाने तो आपण रात्री काढलेला व्हिडिओ त्यांना दाखवतो. आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. काय करावं समजत नाही. डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कायदा हातात घेणं त्यांना पटत नाही. म्हणून खूप विचार करून त्या मुलीचा बाप लगेचच एक मोठा निर्णय घेतो. आधी जावयाकडून आणि त्याच्या बायकोकडून 1-2 कागदांवर सह्या करून घेतो आणि हुशारीनं त्यांच्यापासून मुलीची आणि स्वतःचा तलाक करतो आणि नंतर वकिलाला बोलवतो. इतकं होऊन पण जावई सासू यांना याबद्दल काहीच माहिती नव्हतं की घरात समजलं आहे ते. म्हणून ते त्यांचं रोजचं करणं चालूच ठेवत होते, एकमेकांकडे बघणं, हात लावणं. पण आता बापाने आपल्या मुलीला समजावून सांगितलं होतं की अशा लोकांपासून आपण सावध राहायला हवं. ती पण आपल्या बापाचं ऐकते. ज्या दिवशी वकील होतं तेव्हा सासू जावई फार खुश असतात की आता आपल्याला इस्टेट मिळणार. पण वकील जे सांगतो त्यावरून तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. वकील सांगतो साहेबांनी पूर्ण त्यांची संपत्ती, बंगला, बिझनेस हा आपल्या मुलीच्या नावे केला आहे. आता जावई तर खुश होतो, म्हणतो इट्स ओके, चांगलं आहे. पण सासू नवऱ्याला बोलते हे चुकीचं आहे, माझा पण हक्क आहे तुमच्या संपत्तीवर. तेव्हा तिचा नवरा तिच्या गालात मारत तिला खूप सुनवत बोलतो, तू आता माझी बायको नाही आणि हा माझा जावई नाही. आम्ही तुमच्यासोबत तलाक घेतला आहे. त्या दोघांना धक्का बसतो आणि समजतं की यांना सगळं आपल्याबद्दल माहिती पडलं. मुलगी पण आपल्या नवऱ्याला गालात देत बोलते, लालची आहेस तू, शारीरिक सुख मिळवण्यासाठी काही पण करू शकतो. नाते कोणते आहे हे पण तुम्हाला कळत नाही. आज नंतर आम्हाला तोंड दाखवू नका, चालते व्हा आमच्या घरातून म्हणत बाप आणि मुलगी सासू आणि जावयाला घराच्या बाहेर काढून देतात. आणि रामू पण त्याची सगळी सच्चाई स्वतःहून त्यांना सांगून देतो. म्हणून आपली मुलगी आहे एकटीच घरात, याचं एकटं आपल्या घरात काम करणं पण बरोबर नाही. म्हणून नोकराला पैसा देऊन त्यालाही ते घराच्या बाहेर काढून देतात. आता मुलगी आपल्या बापाची काळजी घेत होती आणि सगळा कारोबार पण सांभाळत होती. अशा प्रकारे ही कथा पूर्ण झाली. ह्या गोष्टीचं तात्पर्य, आंधळा विश्वास कुणावरच ठेवू नका. पैसा, प्रॉपर्टी ही माणसाला काहीही करण्यास भाग पाडते, पण जीवन हे एकदाच मिळतं. हे न विसरता कोणतं नातं काय आहे, त्याचा किती रिस्पेक्ट केला पाहिजे ते पहिलं ओळखलं पाहिजे. चला तर मग, स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या. आणि हो, नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.